महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगदनिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी निवावे जनाने तनाने मनाने श्रवावी अशी वाक् सुधा श्रीमुखाने ऋणी कृष्ण केला स्वभक्ती ऋणाने नमो एकनाथा लवनी शिराने जयाची वदे पूर्ण वेदांतवाणी म्हणावे कसे हो तयाला वाणी परब्रह्मरूपी असा जो तुकावा तयाचे तुकी कोण दुजा तुकावा शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सब संतन की जय गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया वक्ता श्रोता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ आजचा खूप आनंदाचा दिवस आहे अलंकापुरी गजबजलेली आहे सगळ्या वारकऱ्यांच्या दिंड्या पताकांनी माऊलीचे पालखीचं आज प्रस्थान आहे गांधीवाड्यामध्ये आज माऊलीचा मुक्काम होईल आणि उद्या या आपल्या पुण्यनगरीमध्ये माऊली मुक्कामाला येईल आणि मग पुढे पंढरपूरला ती रवाना होईल मार्गस्थ होईल अशी ही आपली माऊली की जिने आपल्यासाठी ही पंढरीची वारी सुरू केली माऊली काय म्हणते एका अभंगात असं म्हणते माझे जीवीची आवडी जीवीची आवडी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधिले गोविंदाचे गुणी वेधिले गोविंदाचे गुणी वेधिले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठावे जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठावे पाहत रूप आनंद साठवे पाहत रूप आनंद साठवे पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले बाप रखुमा देवी वरु
सगुण निर्गुण बाप रखुमा देवी वरू आ आ आ बाप रखुमा देवी वरू सगुण निर्गुण रूप विटेवारी दाविली खूण रूप विटेवारी दाविली खूण पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले पांडुरंगी मन रंगले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. असा माऊलींचा संत श्रेष्ठ माऊलींचा ज्ञानेश्वर महाराजांचा हा अतिशय गोड अभंग आहे. माऊली असं म्हणते की माझ्या जीवाला आवड लागली. कशाची आवड लागली तर त्या पंढरपुराला जायचंय, हातामध्ये गुढी म्हणजे पताका घेऊन जायचं आहे आणि कधी एकदा त्या पांडुरंगाचं दर्शन घेईल अशी माऊलीला खूप उत्सुकता लागलेली आहे. दर्शनाची ओढ लागलेली आहे, आस लागलेली आहे. आणि माऊली असं म्हणते आहे की जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे चारही म्हणजे तीनही या अवस्था ज्या असतात या अवस्थेमध्ये मला फक्त पांडुरंगच दिसतो आहे असं म्हटलेलं आहे. अशी ही माऊली आहे. अशी ही माऊली आज आता आपल्या आळंदीमधून अलंकापुरीमधून निघणार आहे. चला आपणही निघूया त्यांच्याबरोबर. आपणही सगळे वारकरी होऊया तासासाठी. पुढे महिनाभरही आपल्याला वारकरीच व्हायचं आहे. आपण दररोज सकाळमध्ये वगैरे वाचणारच आहोत काय काय माऊली पुढे कशी गेली, काय काय झालं ते. आणि आज तर आपण निघूच या. तर अशी ही माऊलींची पालखी. श्रोते हो, ज्येष्ठ महिना सुरू झाला की मृग नक्षत्र सुरू होतं. मृग नक्षत्राचा पाऊस झाला की शेतकरी सगळे त्यांच्या शेतामध्ये पेरणी करतात. पेरणी झाली की त्यांना वेध लागतात. ते पंढरीच्या या वारीचे वेध लागतात. ही वारी म्हणजे काय हो हे आपण थोडंसं आधी समजून घ्या. वारी म्हणजे त्या शब्दातच आपल्याला समजेल बघा. वारंवार केली जाते ती वारी. वारंवार केली जाते ती वारी. म्हणजे ही जी वारी असते ही साधारण असं असतं की आपलं जे आराध्य दैवत असतं त्या आराध्य दैवताच्या दर्शनाला ठराविक महिन्यात ठराविक तिथीला पुन्हा पुन्हा जाणं याला म्हणायचं वारी असं सांगितलेलं आहे. अशी वारी ज्योतिबाची केली जाते, कोल्हापूरच्या अंबाबाईची केली जाते, खंडोबाची केली जाते, नरसोबाच्या वाडीला सुद्धा लोक जातात. म्हणजे वारी ही एक प्रकारची उपासना आहे बघा. आपल्याला समर्थाने सांगितले की उपासनेला दृढ चाल व्हावे, नित्य नियमाने उपासना व्हायला पाहिजे. तशी ही वारी ठराविक महिन्यात ठराविक तिथीला केली जाते. पण ह्या ज्या बाकीच्या सगळ्या ज्या वाऱ्या असतात ना त्या वाऱ्यांना लोक जात असतात, दर्शनाला जात असतात, पण ते स्वतंत्रपणे त्यांचे त्यांचे एकटे वगैरे जात असतात आणि पायीच जातील असं नाही, पण जात असतात. पण आपली पंढरपूरची वारी म्हणजे कशी आहे, ती पायी वारी केली जाते. कशी केली जाते? पायी केली जाते. सगळे भक्त एकत्र येतात, स्वतंत्रपणे कुणी जात नाही, सगळेजण एकत्र येतात आणि हे पंढरपूरला जातात. आणि अशी पूर्वापार अशी एक पद्धत पडलेली आहे की प्रत्येक महिन्याच्या एकादशीला ही वारी केली जाते, असं साधारण पद्धत आहे. तर पहिली एकादशी असते ती पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी म्हणजे पंढरपूरला, आणि दुसरी जी एकादशी असते ती संतांच्या दर्शनाला, म्हणून आपण सुद्धा म्हणतो दुसरी एकादशी ती आळंदीची माऊलीची असं जे म्हणतो ना ते म्हणून आहे. म्हणजे दुसऱ्या एकादशीला आपण एखाद्या संतांच्या दर्शनाला जातो. अशी ही पंढरीची वारी. आणि मग हे सगळे मिळून जातात. का बरं सगळे मिळून जातात? की माऊलींनी पद्धत सुरू केली किंवा त्यांच्याही आधी सुरू झालेली. कारण माऊलींनी कसं आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं ठरवलेले. मार्गाधारे वर्तावे विश्व मोहरे लावावे असं म्हटलेले. आपण शास्त्राप्रमाणे वागावं आणि विश्वाला सुद्धा मार्ग दाखवावा असं माऊलींनी केलेले. आपल्या या महाराष्ट्रात संतांची खूप मोठी मांदियाळी होऊन गेली. हे संत म्हणजे काय येतो? हे संत म्हणजे काय? एक प्रकारचे समाज सुधारकच म्हणायचे. समाज सुधारकच म्हणायचे. फक्त ते भक्तीच्या मार्गाने या जगाच्या कल्याणासाठी काम करतात, म्हणून म्हटले जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं म्हटलेले. मग काय समाजात सुधारणा करतात हे संत? तर सगळ्या प्रकारच्या लोकांना, सगळ्या घटकांना, सगळ्या जातीतल्या लोकांना, गरीब श्रीमंत तिथे कुठलाही भेदभाव नाही, अशा सगळ्या लोकांना हे संत एकत्र आणतात. का? की या जातीपातीच्या भेदाभेदाच्या सगळ्या भिंती तोडून टाकतात
की सगळा मनुष्य एकच आहे, मानव धर्म हा महत्वाचा आहे, हेच आपल्याला संत शिकवतात. आणि त्यासाठी जणू काही ही वारी सुरू केलेली आहे असं आपल्याला वाटतं. कारण या वारीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक येत असतात. स्त्री पुरुष असाही कुठला भेद नसतो. साक्षर निरक्षर सुशिक्षित अशिक्षित सगळ्या प्रकारचे लोक येत असतात असं सांगितलेलं आहे. एकच उद्देश माऊलीचा की सगळ्यांना आनंद मिळावा. कुठला आनंद मिळावा? विठुरायाच्या दर्शनाचा सगळ्यांना आनंद मिळावा. आपण म्हणतो की न्याळी उपासना ही आपण वैयक्तिक करतोच आपली रोजची, पण सामूहिक उपासनेला सुद्धा तितकंच महत्व आहे. सामूहिक उपासना, जप करायचा, पारायण करायचं पोथीचं, त्या पद्धतीनंच ही सामूहिक उपासना आहे हे लक्षात ठेवा. की सगळ्यांनी एकत्र येऊन एखादी उपासना केली ना की त्याचा जो परिणाम असतो ना तो खूप मोठा असतो असं सांगितलेलं. आणि ही तर आपल्या पंढरपूरच्या विठुरायाची वारी आहे. हे विठ्ठल हे दैवत कसं आहे हो? ते सुद्धा माऊलीसारखंच आहे. ते भेदाभेद आहे का? नाही. कुणीही यावं. बघा कुठल्याही मंदिरात असं नाहीये, कुणीही यावं मात्र विठ्ठलाच्या मंदिरात अगदी थेट आतपर्यंत जावं आणि त्याच्या चरणावर आपलं मस्तक ठेवावं. मग तिथे जात पात किंवा काय तुमचं शिवाशिव हे काहीही नाही. असं एकच हे दैवत आहे असं सांगितलं जातं. असं हे दैवत पंढरपुरात आलं. कधी आलं? तर असं सांगतात की 5000 वर्षापूर्वी ज्या वेळेला भगवंतांनी गोपालकृष्णाने आपल्या अवताराची समाप्ती केली आणि म्हणाले आता मी निजधामाला जातो म्हणजे वैकुंठात जातो. पण त्याच वेळेला बहुतेक त्यांना पत्ता लागला काय की ते महाराष्ट्रामधल्या पंढरपुरामध्ये पुंडलिक नावाचा माझा महान भक्त राहतो आहे आणि तो आई वडिलांची अगदी मनपूर्वक सेवा करतो आहे. आणि एक लक्षात घ्या, आई वडिलांची सेवा हीच भगवंतांची सेवा आहे. आणि म्हणून भगवंत त्याच्यावर प्रसन्न झालेले. भगवंत प्रसन्न झाले, म्हणाले मला त्याला दर्शन द्यायला जायलाच पाहिजे. म्हणून असंही सांगितलं जातं की भगवंत म्हणजे गोपालकृष्ण वैकुंठात गेलेच नाही, ते आलेले आहेत पंढरपुरात आणि इथेच वैकुंठ भूनगरीस त्यांनी स्थापन केली. पुंडलिका भेटी परब्रह्म आले असं आपण म्हणतो. आणि मग आपल्याला माहिती आहे ती कथा पुंडलिकाची की पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. त्याला वेळ कुठे होता भगवंतांकडे बघायला, दर्शन घ्यायला फुरसतच नव्हती. देवा तुम्ही आलायत खरे इथे, पण म्हणाले मला काही तुमच्याशी बोलायला, तुमच्या चरणी मस्तक ठेवायला सुद्धा वेळ नाही, कारण मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत गुंतलो आहे, ते माझ्यासाठी जास्त महत्व आहे. कृपा करा भगवंता, आपण आला आहेत. तेव्हा पुंडलिकाने काय केलं? एक वीट त्यांच्यासाठी तिकडे ठेवलेली आहे, फेकली आहे, काही म्हणू आपण, ठेवली आहे आणि त्याच्यावरती भगवंत उभे राहिलेले आहेत. म्हणजे निजधामाला गेले नाहीत आणि आपल्या या महाराष्ट्रातल्या पंढरपुरामध्ये आलेले आहेत. आणि आले ते कसे आले? चतुर्भुज रूप तर नव्हतंच त्यांचं. 2च हात आहेत. हातात शस्त्र आहेत का? नाही. हात कुठे आहेत? कट्टेवर आहेत. म्हणजे त्यांनी त्यांचं पूर्ण रूप बदललेलं आहे बघा, पालटून टाकलेले, रूप बदललाय, वेश बदललेला आहे. काय केलं त्यांनी? हात कट्यावर ठेवून दिलेले. काय सांगतायत? जो येईल त्यांनी माझ्या चरणावर मस्तक ठेवा. आणि काय आहे? हा जो भवसागर आहे, हा जो मृत्यू संसार सागर आहे ना, हा किती आहे? या कमरे एवढाच आहे, त्याच्यापेक्षा मोठा नाहीये. तुम्ही घाबरू नका असं आपल्याला विठू माऊली सांगतेय. तुम्ही फक्त माझ्या चरणावर मस्तक ठेवा की हा भवसागर तुम्ही सहज तरून जाल, असाही अर्थ या कटेवरती ठेवलेल्या हाताचा आपल्याला सांगतात. दुसरं सांगतात असं की भगवंत असं म्हणाले की आता कोणीही माझ्या दर्शनाला येऊ दे, दुष्ट येऊ देत, सुष्ट येऊ देत, कोणीही येऊ देत, पण मी आता कुणालाही मारणार नाही, म्हणून हातात शस्त्र धरलेलं नाही. मग कितीही दुष्ट मनुष्य आला, दुर्जन मनुष्य आला, पण तो जर भगवंतांच्या दर्शनाला आलेला असेल तर भगवंत कट्टेवरचा हात काढत नाहीत, त्याला मारत नाहीत, उलट त्याचा उद्धार करतात. म्हणून म्हटले त्यांनी त्यांचा स्वभाव सुद्धा बदललेला आहे. कुणासाठी? केवळ त्यांच्या भक्तांसाठी त्यांनी त्यांचा हा स्वभाव बदललेला आहे असं सांगितलेलं आहे. आणि चरण कसे ठेवलेत? सम ठेवलेले की माझ्या मनात कुठलाही भेदभाव नाही, कुणीही यावं, जात पात मी काही बघणार नाही, कुणी यावं आणि माझ्या मस्तकावरती त्यांनी नम्र व्हावं, एवढीच फक्त विठ्ठलाची अपेक्षा आहे, बाकी काही नाही. आणि विठ्ठल कशासाठी आले? तो पुंडलिका भेटी म्हणजे भक्ताच्या भेटीसाठी खास आलेले आहेत. आणि इथं सुद्धा विटेवरती ते 28 युग थांबलेले आहेत, विटेवरती उभे आहेत. कशासाठी? तर भक्तांच्या दर्शनासाठी, की माझे भक्त इथे येतील आणि मला त्यांचं दर्शन येईल.
म्हणजे फक्त भक्तांनाच ओढ असते का विठ्ठलाच्या दर्शनाची? नाही. इथं आपल्याला असं लक्षात येईल की विठ्ठलाला सुद्धा, आपल्या विठुरायाला सुद्धा भक्तांच्या दर्शनाची ओढ आहे, म्हणून ते तिथे थांबलेले आहेत. त्यांना आनंद होतो भक्त आले की. भक्तांगुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी आन नाही काही, असं म्हटलंय तुकाराम महाराजांनी. काय आवडतं भगवंतांना? फक्त त्यांचे भक्त आवडतात. खरं तर हे सगळं त्रिभुवन त्यांनीच निर्माण केले, हो की? ते आई बाप माता पिता आजोबा सगळे तेच आहेत ना त्रिभुवनाचे. पण त्यांना हे त्रिभुवन आवडणार नाही का? आवडतं. पण त्यातल्या त्यात काय आवडतं असं म्हटलं तर भगवंत म्हणतात, मला माझे भक्त प्रिय आहेत. म्हणून भगवंत भक्तांच्या दर्शनासाठी या पंढरपुरात येऊन राहिलेले आहेत. आणि मग आपल्याला माहिती आहे ही वारी ज्ञानोबा, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांनी सुरू केली. नित्य नियमाने त्यांची ही वारी असायची, नित्य नियमाने असायची. पण असं नाहीये की फक्त ही माऊलींपासून वारी सुरू झाली का? नाही. त्यांच्याही आधीपासून ही वारी चालू आहे, लक्षात ठेवा. माऊलींचे वडील विठ्ठलपंत, विठ्ठलपंतांचे वडील ते सुद्धा वारी करत होते. तुकाराम महाराजांचे जे आपल्याला मूळ वंशज सांगतात, विश्वंभर बुवा, त्यांना सुद्धा त्यांच्या आईने सांगितलेलं आहे, विश्वंभरा, आपल्या या घरामध्ये पंढरीच्या वारीची पद्धत आहे, तेव्हा तू आता वारी करायला सुरुवात कर, असं त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे. म्हणजे तेव्हापासून ही पंढरीची वारी आहे. बघा, आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचे आजोबा लिंगोपंत कुलकर्णी हे सुद्धा दर महिन्याला वारीला जात, पंढरपूरला जात. आणि आपल्याला ती कथा माहीत असेल की त्यांना शेवटी देह थकला, त्याला वारीला जाता येईल ना, म्हणून खूप वाईट वाटतं. विठ्ठला, मला तुझ्या दर्शनाला येता येत नाही रे, खूप वाईट वाटते. विठ्ठल म्हणाले, काळजी करू नकोस. आणि म्हणून विठ्ठल गोंदवल्यात आलेले तर आपल्याला माहिती आहे. मी ती कथा आता सांगणार नाही. म्हणजे मला सांगायचा हेतू हा की विठ्ठलाला सुद्धा आपल्या भक्ताच्या दर्शनाची ओढ असते, म्हणूनच विठुराया इथे थांबलेले आहेत. आणि अशा तऱ्हेने ही आपल्या महाराष्ट्राची खूप सुंदर परंपरा आहे की पंढरीची ही वारी करायची. पण मधल्या काळात झालं कसं? माऊलींनी वारी नित्य नियमाने केली, तुकाराम महाराजांनी केली. थोडंसं राजकीय सावट आलं. छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्या या महाराष्ट्र राज्य होतं. त्यावेळेला औरंगजेब सारखा आपल्या या महाराष्ट्रावरती स्वाऱ्या करायचा, त्याचा डोळा होता आपल्या महाराष्ट्रावरती. त्यामुळे झालं काय, आपली जी जनता होती महाराष्ट्रातली ही जरा भयभीत झाली, घाबरली की नको, वारी वगैरे थोडी खंडित झाली. त्यामुळे परमार्थ वगैरे पूर्ण बुडाल्यासारखा झाला होता. मग अशा वेळेला साधारण 1685 साली असं सांगतात की जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनीही पुन्हा वारी सुरू केली. त्यांनी काय केलं, देहूमध्ये सगळ्या संतांना बोलावलं. देहूमध्ये सगळ्या संतांना बोलावलं. आळंदीवरून माऊलींच्या पादुका देहूत आणल्या आणि एक तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतून घेतल्या आणि या दोन्ही पादुका पालखीत ठेवून मिरवत पंढरपूरला नेण्याची पद्धत या नारायण महाराजांनी सुरू केली. आणि त्यावेळेला छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला आहे. एवढंच नाही तर सगळे मराठे सरदार होते, त्यांनी सुद्धा या वारीला म्हणजे या पालखीसाठी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे असं लक्षात येतं की त्या पालखीची जी काही यादी असेल, काय काय घ्यायचं बरोबर, त्याच्यात बंदुका सुद्धा लिहिलेल्या आहेत. बंदुका सुद्धा लिहिलेल्या आहेत. कारण केव्हा स्वारी होईल, हे यवन लोक कधी आपल्याला त्रास देतील ते काही सांगता येत नाही. म्हणून आपल्याजवळ सुद्धा शस्त्र पाहिजेत, म्हणून त्यात बंदुका सुद्धा आहेत यादीत, असं सांगितलं जाते. आणि या मराठे सरदारांचा सुद्धा त्याला चांगला पाठिंबा होता. यातून काय झालं, एकजूट निर्माण झाली. सगळेजण काय, कसं असतं, देवासाठी सगळे येणारे असतात, भक्तीसाठी सगळे येतात. त्यामुळे सगळे एकत्र आले, चला आपल्या विठुरायाच्या दर्शनाला जायचं, एकत्र येऊया. त्या सगळ्यांच्यात एकजूट झालेले, त्यातूनच राष्ट्राभिमान निर्माण झालेला आहे, धर्माचा अभिमान निर्माण झालेला आहे. म्हणजेच मला काय सांगायचंय, मगाशी म्हटलं तसं की हे संत म्हणजे फक्त भक्ती मार्गाने जाणारे, स्वतःसाठीच सगळं करणारे नसतात, तर ते समाज सुधारक सुद्धा असतात. आणि म्हणून ही नारायण महाराजांनी ही सुंदर अशी पालखी पुन्हा सुरू केली. आणि मग या पालखीला छान सुगंधी फुलाने सुशोभित वगैरे करायचे आणि ही पालखी पुढे पंढरपुरात यायची. अशा तऱ्हेने 1685 साली नित्य नियमाने पुन्हा वारी सुरू झाली. मग पुढे असं सांगतात की साधारण 1836 साली हैबत बुवा अडफळकर नावाचे एक संत होऊन गेले.
त्यांचा असा एक म्हणजे आडाखा आहे की कुठेतरी प्रवासात त्यांच्यावर कोणीतरी कुठल्या तरी दरोडेखोरांनी दरोडा घातला, म्हणजे त्यांना लुटायचा प्रयत्न केला. त्यावेळेला माऊलींनी त्यांना त्यातून वाचवलेलं आहे असं सांगितलं जातं. आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना त्यातून वाचवलेलं आहे. त्यामुळे अडफळकर बुवांनी पुन्हा माऊलींची वारी आळंदीतून सुरू केली. आळंदीतून सुरू केली म्हणजे काय, आधी काय व्हायचं, नारायण महाराजांनी काय केलं होतं, आळंदीतून त्यांच्या पादुका देहूत न्यायच्या, पण आता ती पद्धत बंद झाली. आता आळंदीतूनच माऊलींच्या पादुका या अडफळकर बुवांनी पंढरपूरला न्यायला सुरुवात केली. म्हणून आळंदीतून माऊलींची पालखी निघते आणि देहूमधून आपल्या तुकोबांची वारी निघते असं सांगितलं. अशी ही पायी वारी पुन्हा सुरू झाली, नित्य नियमाने सुरू झाली. पायीच वारी का, आणि वारी करणारा तो वारकरी, वारी करणारा तो वारकरी. मग पायीच का करायची, त्यावेळेला नव्हती साधनं वाहतुकीची, म्हणून लोक पायी करत होते का असं आपल्या मनात येईल, हो की नाही. पण आता काय करायची एवढी पायी वारी, नाही का. खूप लोक तर असंही म्हणतात, म्हणजे मी काय, लोक काय बोलते समजूनच घेत नाहीत, काय हा प्रकार आहे. म्हणजे एका भजनी मंडळात मी असं ऐकलं की त्या बायका म्हणत, काय म्हणे ते वारकरी टाळ कुटत जातात म्हणे, यांना नाही उद्योग नाही धंदे, 3-3, 4-4 आठवडे आपले टाळ कुटत जातात, आम्हाला काही वेळ नसतो असं करायला. पण समजूनच घ्यायचा नाही त्यांचा भाव काय आहे, परंपरा काय आहे. एवढी 800-900 वर्षापासून का त्याच्या आधीपासून, म्हणजे नाथ महाराजांचे जे पंजोबा होते भानुदास महाराज, त्यांनी सुद्धा ही वारी केलेली आहे. म्हणजे इतक्या जुनीपासून ही जुनी परंपरा आहे, ही का सुरू झाली, त्याचा काय फायदा आहे, लाभ घेत नाही, फक्त नावं ठेवायला असं झालेलं आहे. तर असं मला सांगायचंय की ही वारी पायीच का केली जाते. एवढी वाहतुकीची सोय आहे, एवढी वाहनं आहेत, आपण काय म्हणू नये बाबा आपल्यात काही तेवढी ताकद नाही, पण वारकऱ्यांमध्ये तेवढी ताकद आहे. काय होतं आणि या वारीने, नाथ महाराजांनी तर म्हटलंय, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम दृढ जावो असंही म्हटलेलं आहे, हो की नाही. पायी तीर्थयात्राच, आपण सगळ्या तीर्थयात्रा करतो की नाही, अगदी केदारनाथ पर्यंत सगळ्या तीर्थयात्रा करतो, रामेश्वर पासून हिमालय पण सगळ्या. पण कशा करतो, पूर्वीच्या काळी बसनी, रेल्वेनी, आता विमानानेच. चांगलीच गोष्ट आहे, करायलाच पाहिजे, तीर्थयात्रांच्या इथे जायलाच पाहिजे, देवाचं दर्शन घ्यायलाच पाहिजे. पण जाताना मुखी नाम असतं का, नाही. पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हे जे नाथ महाराजांनी म्हटले ना, ते पायी वारी केली तरच होतं. म्हणून नर्मदा परिक्रमा सुद्धा पायी करण्याचं जे श्रेय आहे, जे फळ आहे, ते बसनी करण्यात नाही असं सांगितलेलं आहे. म्हणून पायी वारीलाच महत्व आहे. कारण आपल्या बाकीच्याच गप्पा चालल्या असतात. कारण रेल्वेत बसून करायचं काय, आपल्याला नामस्मरणाची सवय नसते, अभंग म्हणायची सवय नसते, आणि 4 लोकात अभंग कसे म्हणायचे अशी लाज वाटते. आपल्या लोकांना लाज वाटते, वारकरी लोकांना वाटते का, बिंदास रस्त्यावर जाऊन ते अभंग जोरजोरात म्हणत असतात, नाचत असतात. का, तर माझ्या विठुरायाच्या दर्शनाला मला जायचंय, त्याचं नामस्मरण करण्यातच जायचं. नको तिथे आपल्याला लाज वाटते, बाकी ठिकाणी लाज वाटत नाही. बाहेर जाऊन वडापावच्या गाडीवरती रस्त्यावर जाऊन वडापाव भेळ खायला आवडेल, ती आपली पद्धत आहे का, खरं तर घरात बसून खायची पद्धत आहे. पण त्यात सुद्धा आपल्याला मोठेपणा वाटतो. बागेत जायचं, रस्त्यावर, आता तर बाग वगैरे तर नाहीच, रस्त्यावर ठिकठिकाणी गाड्या लागलेल्या असतात, तिथे उभं राहून आपण खातो, त्याची लाज वाटत नाही. पण रस्त्यावरून जाताना अभंग म्हणत, टाळ वाजत, नाचत गात जायचं, याची मात्र आपल्यासारख्या लोकांना लाज वाटते. ही गोष्ट चुकीची आहे. म्हणून वारी म्हणजे काय आणि वारकरी काय करतात नक्की, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग काय आहे पायी वारीचा आपल्याला फायदा काय आहे, लाभ काय आहे. तर तुकाराम महाराजांनी असं म्हणते, होय होय रे वारकरी, होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, तू वारकरी हो आणि मगच पंढरी हो. त्याच्यामुळे फायदा काय आहे, तर काय करावी साधन फळ अवघे येणे. तुला जे काही फळ हवंय ना, जे काही तुझ्या मनात इच्छा आकांक्षा आहेत ना, त्या सगळ्या पूर्ण होतील. काही वेगळं साधन करण्याची जरुरी नाही. हे एकच साधन अतिशय महत्व आहे. काय करावी साधनं, म्हणजे इतर साधनं काही करण्याची जरुरी नाही आहे असं तुकाराम महाराजांना म्हणायचंय. का, कारण या वारीमुळे काय होतं, अभिमान नुरे, अभिमान नुरे कोड अवघेची पुरे. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे अहंकार नाहीसा होतो, अभिमान नावाचा शत्रू नाहीसा होतो. आणि सगळ्यात शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. म्हणजे काय हो याचा अर्थ आहे? याचा अर्थ असा आहे की सर्वाभूती विठ्ठलच दिसतो. डोळ्यात बसला म्हणजे काय? आपण डोळ्यातून काय करतो? या सगळ्या जगाला बघत असतो. या संपूर्ण जगामध्ये आपल्याला तो सावळा विठुराय दिसतो. म्हणजेच काय? सर्वाभूती परमेश्वर ही अनुभूती आपल्याला येते ज्या वेळेला होय होय रे वार करी जाय जाय तू पंढरी हे आपण करू न त्यावेळेला. हा वारीचा लाभ आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय? जन्म मरणाची जी वारी आहे ना, जन्म मरणाची वारीच आहे ना. फेरा म्हणजे काय? वारीच आहे. ती वारी जर चुकवायची असेल तर ही वारी करणं आवश्यक आहे. ती सुद्धा पायी वारी करणं आवश्यक आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि अशी ही पंढरीला जाणारी वारी. नाव काय आहे वारी करणाऱ्याचं? वारकरी. वार करणारा तो वार करी. वार करतो. कशावर वार करतो? तर आपल्या षड्रिपूंवरती वार करतो. आपले षड्रिपू आहेत की नाही, काम क्रोध लोभ आदी जे मोह मद मत्सर हे सगळे आहेत ना, याच्यावरती तो वार करतो. दोषांवरती वार करतो. आपल्या दुःखांवरती वार करतो. त्याशिवाय ही जन्म मरणाची वारी चुकत नाही. मग हे काय मुद्दामून करतो का? नाही, हे सहज घडतं. या वारीमध्ये तुम्ही जायला लागलात ना की या गोष्टी आपोआपच घडतात. कारण या वारीचा एक ठराविक वेश ठरलेला आहे. इथे कुठली नियमावली नाही बरं का. वारीत कुठल्याही वारकऱ्याला नियमावली दिलेली नसते. पण इथे स्वयंशिस्त आहे जी आपल्याला सुद्धा नाही. चपला एका ओळीत काढा हे सांगावं लागतं आपल्याला कुठल्याही हॉलमध्ये गेल्यावर. हो की नाही? कुठेही काढतात लोक, अगदी दारात सुद्धा काढतात. हेही लक्षात येत नाही सुशिक्षित लोकांना. पण वारकऱ्यांना कुठलीही नियमावली दिली जात नाही हे लक्षात ठेवा. एकच ठरलेलं आहे की वारकऱ्याचा वेश कसा असावा? पांढरा असावा. वेश कसा असावा? पांढरा. पांढरं धोतर असावं, पांढरा सदरा असावा किंवा पांढरा लेंगा असावा. पण वेश कसा हवा? पांढराच. का? तर तू या पांढऱ्या रंगाप्रमाणे शुभ्र राहा, शुद्ध राहा. म्हणजेच तुझं तर मन सुद्धा शुद्ध हवं. नर्मदा परिक्रमेला जाताना सुद्धा पांढराच वेश सांगितलेला आहे. का? की त्याप्रमाणे आपलं मन शुद्ध पाहिजे, तरच त्या वारीला अर्थ राहतो. म्हणजे कुणाचा द्वेष करायचा नाही, मत्सर करायचा नाही, कुणावर रागवायचं नाही, कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला मोह वाटता कामा नये, हे शिकायचं. हे आपोआप शिकलं जातं असं सांगितलं. दुसरी गोष्ट काय सांगितली जाते? हा वारकरी काय करतो? गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो. तुळशीची माळ गळ्यात जो घालतो त्याला सुद्धा खूप नियम आहेत. ते त्याला सांगितले जातात पण ते आपोआप पाळले जातात. लक्षात ठेवा. अभक्ष भक्षण केलं जात नाही, ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? गुटखा, दारू, सिगारेट, बिडी, आपोआप ही सगळी व्यसनं सुटतात. म्हणजे असं सांगतात की ही वारी केली ना की आपोआप व्यसनमुक्तीच होते. काही व्यसनमुक्ती केंद्रात जायची जरुरी नसते. तुम्ही 3 आठवडे जर वारी केली तर आपोआप सगळं विसरायला होतं. देहभानच हरपतं ना. कुठला गुटखा, कुठली दारू, कुठली बिडी काही आठवतच नाही. कारण काय आहे, सतत विठ्ठलाचं नाम मुखात असतं आणि सगळे नाचत गात असतात. सगळं विसरायलाच होतं. जगाला विसरतो हा वारकरी. त्यामुळे आपोआप ते व्यसन जातं आणि वारी झाली की अरेच्या काय करायचंय ते व्यसन असं त्याला आपोआप वाटायला लागतं. इथे कुठलीही गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं बळजबरी कुठलीही नाही, आपोआप या गोष्टी घडत असतात. दुसरं काय सांगितलेलं आहे? सांगितलेले म्हणजे हे सगळे वारकरी काय करतात? संतांच्या पाठोपाठ जातात. संतांच्या मागे मागे जायची पद्धत आहे. माऊली पुढे आणि आपण मागे. निदान माऊलीचं दर्शन तरी घेऊन आपण पुढे जातो. का? संतांच्या मागून का? तर आपल्याला महाराजांचा अभंग माहिती आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळवून जाय. वासनेचं बीज जळून जातं. आणि मागूनच का चालायचं? संतांच्या बरोबरीत तर नाही चालायचं. आपली बरोबरी करण्याची तेवढी पात्रताच नाही पहिली गोष्ट. पुढे तर नाहीच, तो अधिकारच नाही आपला. पण संतांच्या मागून जायची पद्धत अशी आहे की जो मनुष्य पुढे म्हणजे चालत असतो ना त्याच्या पायाची जी धूळ असते ती मागे उडते. लक्षात ठेवा. तुम्ही बघा नेहमी पायाची धूळ असते ती मागे उडते. मग ती धूळ त्यांची रज, चरणांची रज आहे, धूळ आहे, ती आपल्या अंगावर उडावी, आपल्याला तो प्रसाद मिळावा असं वाटत असेल तर संतांच्या पाठोपाठच जायची पद्धत आहे. संतांना अनुसरायची पद्धत आहे. म्हणून म्हटले संतांच्या पाठोपाठ हे सगळे वारकरी जात असतात. आणि मग एकमेकांच्या पायावरती डोकं ठेवतात.
मग त्यात लहान मोठा गरीब श्रीमंत कोणीच नाही. आणि तोंडाने काय मुखाने काय म्हणत असतात, माऊली 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 माऊली, बस, दुसरा विषयच नाहीये. त्यामुळे यांना दमणं माहितीच नाहीये. का? कारण प्रापंचिक विषय आहेत का यांच्याकडे? काय ग बाई तुझी सासूंनी तुला पाठवलं वाटतं वारीला, काय ग बाई काय तुझा नवरा काय म्हणतो, नाहीच. प्रापंचिक विषय काढले ना की दमायला होतं. कारण ती दमणूक आहे, चिंता आहे ना तिथे. इथे कसली चिंता आहे का? नाही, सगळं विसरतात ते. प्रपंच काय सगळं जगालाच ते विसरलेले असतात. कारण मुखामध्ये फक्त विठ्ठलाचं नाव असतं किंवा भगवंतांच्या भक्ताचं नाव असतं. कारण भगवंत काय म्हणतात, माझं नाव तुम्ही घेणार ना ते घ्याच, पण माझ्या भक्तांचं नाव जो घेतो ना त्याला पण मी प्रसन्न होतो. म्हणून हे सगळे वारकरी काय म्हणतात, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. सगळ्या संतांची नावं घेत जातात की भगवंत प्रसन्न झालेच म्हणून समजा. म्हणून म्हटलेले विषय तो झाला नारायण. अशा तऱ्हेने कायिक, वाचिक आणि मानसिक तप आहे एक प्रकारचं, जे भगवंतांनी आपल्याला सांगितले ना 17व्या अध्याय. कायिक, वाचिक आणि मानसिक तप आहे. कायिक कसं आहे तर पायी वारी आहे, म्हणजे देह बुद्धी सगळी झडझडून निघून जाते. पायाला काटा बोचला, दगड बोचला, पाय भाजले, पाऊस आला, भिजले वारकरी, काहीही त्यांना वाटत नाही. कारण का? बैसला विठू सावळा डोळ्यामध्ये. त्या विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते, तळमळ लागलेली असते. त्यामुळे पाय किती चालले, किती दमले, काही त्याचा त्यांना पत्ता नसतो. वाचिक, माऊलीचं नाव असतं, नाही तर विठ्ठलाचं नाव असतं. त्या वाचेनं कुणाला अपशब्द बोलायचेच नसतात. आधी गळ्यात तुळशीची माळ, म्हणजे तुम्ही संतोषीच पाहिजे, समाधानीच पाहिजे, कुणाला रागवायचं नाहीच आहे. त्याने कायिक झाले, वाचिक झाले आणि मानसिक, मन तर विठुरायाकडे ओढलेलंच असतं. मनामध्ये सतत विठ्ठलाची मूर्ती असते. त्यामुळे म्हटले कायिक, वाचिक आणि मानसिक तिन्ही प्रकारचं तप या वारीमध्ये होतं. म्हणून म्हटले पायी वारीला महत्व का, तर ह्यासाठी महत्व आहे. हो, आम्ही खूप जाऊ, स्पेशल गाडी करून जाऊ, पण जाताना गाडीत बसून काय काय न्यायचं खायला त्याची आधी यादी करू. तू काय आणणार, चकली आणते का, चकली स्टिक आणते का, चिवडा आणते का, लाडू आणते, ही आधी चर्चा. मग गेल्यावरती मी बघ हे आणलंय, मी हे बघ आणलंय, ही चर्चा. खाण्यापिण्याची म्हणजे प्रापंचिक चर्चा, विषयांची चर्चा आपली असते. कारण आपल्याला म्हणावं ते फळ मिळत नाही. पण वारीला 3 आठवड्यात हे फळ मिळतं. काय? विठू बैसला डोळा असं म्हटलेलं आहे. हे फळ मिळतं का? कारण ते 3 आठवडे पायी जात असतात. त्यांना खरोखर विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते असं म्हटलं. आणि एकमेकांच्या चरणावरती डोकं ठेवतात, म्हणजे नम्रता. आपल्याला लाज वाटते कुणाच्या पाया पडायचं म्हणजे, हो की नाही? नाही, चटकन आपण खाली वाकत नाही. आपल्या पाठीचा मणका इतका कडक आहे, ताठ आहे, असा फणा कडक आहे आपला झालेला आहे, असा फणा आहे तो, फणाच्या फणा वाकत नाही. वाकलं पाहिजे. माऊलीने म्हटलंय की नाही, पाण्याची जी धार असते ती थेट खाली जाते, जमिनीवर जाऊन पडते. त्याप्रमाणे हे वारकरी एकमेकांच्या पायावरती डोकं ठेवतात. कुणीही भेटो, माऊली म्हणून ते पाया पडतात. म्हणजे सगळ्यांच्या ठिकाणी त्यांना माऊलीच दिसत असते. आणखीन महत्वाचं म्हणजे काय की तिथीला, कुठल्या तिथीला निघते, कुठल्या महिन्यात निघते, याची काय पत्र पाठवली जातात का सगळ्यांना? कुणाला पत्र पाठवली जात नाही. का रे बाबा तू यंदा येणार आहेस का नाही, काही नाही. आता एखादेच विचारत असतील व्हॉट्सअपवरती, फोनच्या सोयी आहेत म्हणून. पण पूर्वीच्या काळी काय होतं का? आता नारायण महाराजांनी देहूमध्ये सगळ्यांना बोलावलं, त्यावेळेला एखादेच पत्र पाठवले असेल, पण नंतर कुणालाही बोलवायला लागलं नाही. त्या तिथीला सगळे देहूत हजर, त्या तिथीला सगळे अलंकापुरीमध्ये हजर. आणि आताही तेच असतं. आज एवढा मुसळधार पाऊस पडतोय, इंद्रायणीला पूर आल्यासारखं झालेलं आहे, पण लाखो कोटी वारकरी तिथे आहेत, देहूमध्ये आहेत, हे आपण बघण्यासारखं आहे. म्हणजे यांना कुठली निमंत्रण पत्रिका पाठवली जात नाही. हे सगळं आपण आहे ना, आपल्या मनाच्या समाधानासाठी. कुणी बोलावले म्हणून जायचं नाहीच आहे. हे आश्चर्य आहे. म्हणजेच ह्या वारकऱ्यांचं नेटवर्क केवढं आहे लक्षात ठेवा. आता आपल्याला ते नेटवर्क वगैरे सगळे शब्द माहीत झाले, पण यापूर्वी काही होतं का? काहीही नव्हतं असं म्हणते. आणि मग आळंदीवरून माऊलींची पालखी निघते, देहूमधून तुकोबांची वारकरी निघते, त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची निघते, सासवडवरून सोपानदेवांची निघते, मुक्ताईनगरवरून मुक्ताबाईंची निघते, नामदेवांची निघते, अक्कलकोटवरून सुद्धा स्वामींची पालखी येते,
शिर्डीवरून साईबाबांची येते, गजानन महाराजांची शेगाववरून येते. सगळ्या संतांच्या पालख्या त्यांच्या त्यांच्या गावावरून बरोबर निघतात आणि बरोबर ते तिथपर्यंत पोचतात, कुठपर्यंत? पंढरीपर्यंत पोचतात. आता आणखीन या वारीमधलं आपल्याला जाणून काय घ्यायचं आहे ते म्हणजे या वारीमधली दिंडी. वारीमधली दिंडी, हा दिंडी प्रकार काय असतो तर म्हणाले दिंडी म्हणजे भजन करणाऱ्यांचा समूह. भजन करणाऱ्यांचा समूह असं म्हटलेलं एक ग्रुप. त्याचे म्हणाले 6 भाग असतात. पहिल्या भागामध्ये सगळे ध्वजवाहक असतात, ध्वजवाहक असतात किंवा पताका घेतले, दिंड्या पताका घेतलेले असतात. त्याच्यानंतरचा दुसरा भाग असतो ते सगळे नुसते चालणारे लोक असतात दिंडीतले, म्हणजे त्यांचं सामान विमान काय असेल तेवढंच. तिसरा जो भाग असतो त्यात सगळे टाळकरी असतात, चौथ्या ह्याच्यात विणेकरी असतात. असे त्यांचे त्या दिंडीचे भाग सुद्धा ठरलेले असतात. 5व्या भागात कोण असतो तर म्हणाल्या सगळ्या महिला वर्ग असतो. या महिलांच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन असतात, कुणाच्या मस्तकावरती हंडे असतात पाण्याने भरलेले, का तर विठुरायाच्या चरणावरती ते त्या इंद्रायणी नदीचं पाणी विठुरायाच्या चरणावर घालायचं असतं. ते इथून डोक्यावरून घेऊन जातात. आम्हाला तर काही जमणार नाही. अशा तऱ्हेने आणि शेवटचा जो 6वा भाग आहे या दिंडीतला तो म्हणजे पुन्हा मोकळ्या चालणाऱ्या महिला, असं साधारणतः त्यांचं ठरलेलं असतं. ही झाली दिंडी. आणि अशा तऱ्हेने ही माऊलींची पालखी, तुकोबांची पालखी ही देहून येते, माऊलींची अलंकापुरीतून येते, मग नंतर पुण्यात येतात दोन्ही पालख्या. पुण्यातून सासवड, सासवडला जाताना तर दिवे घाटातून काय पालखीचा आपण नेहमीच फोटो बघतो, काय सुंदर दिसत, सगळ्या दिंड्या पताकांनी फुललेला असतो, सगळे वारकरी छान. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे घुसाघुशी ढकलाढकली काही नाही हो, सगळे त्यांच्या दिंडीप्रमाणे नियमाप्रमाणे जात असतात, कुणी असं पुढे मागे होत नाही. असे सगळे हे टप्पे गाठत गाठत ते पुढे जात असतात. मग त्यात चढ उतार कितीतरी येतात, पण विठ्ठलाचा संतांच्या नामाचा घोष चालू असतो. मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावरती चला दमलो बाबा, आता जरा पाय सोडून बसूया, खाली बसतो, कधी एकदा येतंय सासवड, असं झालं होतं असं कुणी म्हणतच नाही हो. तिथं गेलं की परत त्यांची कामं काय असतील ती करून पुन्हा ते भजनाला उभे राहतात. लक्षात ठेवा, त्यांचं रात्रभर भजन चालतं, रात्री 12-1 पर्यंत भजन चालतं. ते सुद्धा एका जागेला बसून नाही, नाचत गात मस्तपैकी ते वारकरी छान एन्जॉय करत असतात असं म्हणायला हरकत नाही. रस्त्याने जाताना तर ते नाचतातच. आणि नाचण्यामध्ये काय एक असतं, कसं असतं, आपण अखंड जर का चालत राहिलो तर पाय दुखतात, पण मध्येच जर आपण नाचलो, उड्या मारल्या ना तर त्या पायाला जरा ऑक्युप्रेशर होतं, रक्ताभिसरण होतं. कारण एकाच याने जर का आपण चालत राहिलो ना तर पाय दुखतात. म्हणून सुद्धा ही पद्धत आहे, मध्ये मध्ये नाचावं, विठुरायाला हाका माराव्यात, म्हणजे आपोआप सगळा शीण निघून जातो असं सांगितलंय. टाळ मृदंग वीणा याच्या साथीसह हसत नाचत गात हे सगळे वारकरी पुढे पुढे जात असतात. मग यांचे मुक्काम कुठल्या गावाला करायचे वगैरे सगळं काही ठरलेलं असतं. आता मुक्कामाच्या इथे गेलं की मग एवढ्या दिंड्या असतात, आपण बघतो आता तर काय आणखीनच वाढलेल्या आहेत दिंड्या. दरवर्षी त्या दिंड्यांमध्ये वारकऱ्यांमध्ये भरच पडते आहे. मग ह्या सगळ्या दिंड्यांनी त्या मुक्कामाच्या ठिकाणी गेल्यावर कुठे मुक्काम करायचा, कुठल्या जागेत मुक्काम करायचा, कुठल्या स्थळी त्यांनी राहायचं हे सुद्धा त्यांचं ठरलेलं असतं. तिथे जाऊन त्यांच्यात भांडणं कधीच होत नाही की आम्ही इथे आधी आलो, आम्ही जागा पकडली, असं कधीच होत नाही. त्यांचं सगळं काही ठरलेलं असतं. तंबू कुठे टाकायचे, किती टाकायचे, राहुट्या टाकायच्या का काय टाकायचं, हे सगळं त्यांचं सगळं ठरलेलं असतं. तिथे कुठेही रुसवे फुगवे नाहीतच, अजिबात नाही. असं हे सगळं वारकऱ्यांची शिस्त आहे ना, ही आपण खरं समजून घेण्यासारखी आहे. ही शिस्त आपण अंगी बांधली पाहिजे, हे आपण लक्षात घ्यायचंय. आणि त्यानंतर असं सांगितलं जातं की या वारीमधला सगळ्यात आकर्षित करणारा जो भाग आहे तो म्हणजे 16 कुठला, रिंगणाचा. रिंगण, माऊलींचं रिंगण असतं. कुठे कुठे असतं तर म्हणाले कडूसला असतं, वेळापूरला असतं आणि वाखरीला, असं साधारण 3 ठिकाणी हे रिंगण केलं जातं. कितीतरी वारकरी असतात, त्यातले काही ठराविक वारकरी, म्हणजे मला वाटतं 1000-1200 तरी किंवा 500 वारकरी तरी काय करतात, मोठा फेर धरून उभे राहतात, गोल उभे राहतात, गोल उभे राहतात. आणि त्यामध्ये माऊलींचा अश्व छान त्याला सजवलेलं असतं, त्याला टिळा वगैरे लावलेला असतो, त्याची पूजा केली जाते. आणि तो अश्व ह्या गोलामधून
गोल 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 फिरतो. पण बेभान होऊन तो फिरत असतो, गोल गोल फिरत असतो, इतका जोरात पळत असतो की बास. आणि सगळे वारकरी माऊली 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 असा गजर करत असतात. म्हणजे अंगावर मला आत्ता सुद्धा सांगताना काटा आलेला आहे, रोमांच उठलेली की काय त्यावेळेचं वातावरण असेल. आणि या वारकऱ्यांचा असा एक श्रद्धा आहे अशी की या घोड्यावरती स्वतः माऊली स्वार झालेले असतात, स्वतः माऊली स्वार झालेले असतात. त्याशिवाय हा अश्व एवढ्या जोरात पळत असतो, बेभान पळतो असं सांगितलेलं आहे. आणि मग या अश्वाच्या सगळेजण पाया पडतात, जणू काही माऊलीच आपल्याला भेटलेली आहे असं सांगतात. असा हा सगळा रिंगण असा, म्हणजे ह्यात सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं एन्जॉयमेंट ही आहे ना, आनंद. अशा पद्धतीने हे सगळे वारकरी सगळे एन्जॉय करत असतात किंवा लुटत असतात असं आपण म्हणूया. पुढे वेळापूर ज्या वेळेला येतो त्यावेळेला असं सांगतात की वेळापूरला ज्यावेळेला तुकाराम महाराज वारी करायचे त्यावेळेला त्यांना वेळापूरवरूनच पंढरीच्या म्हणजे आपल्या विठ्ठलाच्या मंदिराचं राऊळाचा कळस दिसायला लागायचा. इतकी त्यांची तीक्ष्ण नजर होती. कारण काय आहे, विठुरायाच्या दर्शनाची ओढच इतकी होती की ते राऊळ दिसायलाच लागायचं त्यांना, की ते तिथून ते धावत सुटायचे वेळापूरपासून. म्हणून आज सुद्धा सगळे वारकरी वेळापूर आलं की तिथून धावत सुटतात असं सांगितलेलं आहे. सगळे धावत सुटतात, चला आला विठुरायाला, आला आमचा विठुरायाला, विठुरायाच्या दर्शनाला चला असं सांगतात. आणि मग अशा तऱ्हेने या सगळ्या दिंड्या सगळ्या पालख्या पुढे पुढे जात असतात, आनंद लुटत लुटत जात असतात. विठुरायाच्या नामाचा घोष चालू असतो आणि वाखरीला जाऊन पोचतात. म्हणजे साधारण पंढरपूरच्या अलीकडे 10-15 किलोमीटर अलीकडे वाखरीला सगळ्या पालख्या मुक्कामाला असतात. आणि ज्या वेळेला आपल्या माऊलींची पालखी वाखरीला पोचते त्यावेळेला सोपानदेवांची पालखी सुद्धा त्याच दिवशी वाखरीला पोचते. आणि तिथं भाऊ भेट असा हा सोहळा होतो. म्हणजे सोपानदेव आणि माऊली हे दोघं भाऊ भाऊ यांची भेट तिथे होते. म्हणजे या पालखी बरोबर आपल्याला माहिती आहे भालदार चोपदार असतात प्रत्येक पालखी बरोबर. हे भालदार चोपदार म्हणजे आपल्याकडे जसं सीमान पूजनाला व्याही व्याही भेट असते तसे हे पालखीवाले म्हणजे एकमेकांना भेटतात, एकमेकांना नारळ देतात. अशी भाऊ भेट सुद्धा इथे केली जाते असं सांगतात. अशा तऱ्हेने भक्तीच्या सुगंधात हे सगळे वारकरी न्हावून निघतात. 20-22-25 दिवस मला वाटतं गजानन महाराजांची तर पालखी किती लवकर निघालेली आहे. हा तेच ना, म्हणजे त्यांची तर पालखी 35 दिवस 40 दिवस एवढी हे पायी वारी सगळे करत असतात. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता हे सगळे वारकरी पुढे पुढे जात असतात. आणि आषाढ नवमी पर्यंत हे सगळे जण पंढरपुरात येऊन दाखल होतात. पंढरपूर हे क्षेत्र कसं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात उदंड पाहिले उदंड ऐकिले. काय म्हणतायत, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिने. आम्ही खूप क्षेत्र पाहिलेत, ऐकले अनेक क्षेत्रांबद्दल. पण म्हणाले ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर, ऐसे संत जन हरिदास, ऐसा नामघोष सांगा कुठे, असं म्हटलेले तुकाराम महाराजांनी. म्हणून म्हटले पुढे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. देवाने आमच्यासाठी पंढरी निर्माण केली. आम्हाला कुठल्याही क्षेत्री जायची जरुरी नाही. कारण सगळ्यात श्रेष्ठ तीर्थक्षेत्र कुठलं आहे तर म्हणाले पंढरी. सगळ्यात सगळ्यात तीर्थ कुठलं श्रेष्ठ आहे तर म्हणाले चंद्रभागा भीमा तीर्थ असं म्हटलं. आणि मग म्हणाले सगळ्यात श्रेष्ठ दैवत कुठलं आहे तर आमचा विठुराया. म्हणजे कुठल्याही दैवतापेक्षा आपला विठुराया हा सगळ्यात श्रेष्ठ आहे असंच तुकाराम महाराजांना सांगायचं. आणखीन एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, म्हणजे या सगळ्या वारकऱ्यांच्या हातात असतात पताका. पताका असतात, पताकेशिवाय जात नाही ते वारकरी. त्या पताकेचा म्हणजे माऊलीने म्हटले ना, पंढरपुरा नेईन गुढी, म्हणजेच ही पताका. ही पताका, या पताकेचा रंग कुठला असतो तर भगवा रंग असतो, म्हणजेच वैराग्याचा रंग आहे. ओके, हा कसा आहे, वैराग्याचा रंग आहे. या पताका हा आपल्या झेंड्यासारखी नसते, झेंड्यासारखी नसते. याला 2 टोकं असतात. ती 2 टोकं कसली असतात तर म्हणाले एक टोक असतं ज्ञानाचं, एक टोक असतं भक्तीचं. आणि ज्ञान आणि भक्ती हे कशाच्या आधारावर उभे असतात, कशाच्या आधारावर असतात तर म्हणाले वैराग्याच्या आधारावर असतात. म्हणजे वैराग्यरूपी काठीवरती ही ज्ञान आणि भक्तीची पताका उभी असते. म्हणजे ज्ञान जरी मिळवायचं असलं तरी वैराग्य हवंय,
आणि भक्ती केली की आपोआप वैराग्य प्राप्त होतं. म्हणून म्हटले तुम्ही फक्त वारकरी व्हा की तुम्ही भक्ती करा, भक्ती मार्गाने जा, आपोआप वैराग्य येतं. वार करी षड्रिपूंवरती आपोआप वार केला जातो. काही वेगळं करावं लागत नाही. प्रवृत्तीवरून निवृत्तीकडे आपण सहज जातो. सहज पाय निसरे आपोआप जातो. कधी आपण त्याच्याशी एकरूप होऊन जातो. आपल्या संसारातून जे गुंतलेलं असतं ना, ते मन संसारातलं गुंतलेलं कधी विठुरायाच्या चरणी गुंतून जातं हे आपल्यालाही कळत नाही, असं सांगितलंय. म्हणून म्हटलेलं आहे अशी ही वैराग्याची पताका आहे. आणि सगळेजण असे नवमी दशमीपर्यंत आता पंढरपुरामध्ये जाऊन पोचतात आणि चंद्रभागा नदीचं वाळवंट असं अगदी दिंड्या पताकाने फुललेलं असतं. सगळे वारकरी चंद्रभागेमध्ये त्याच्या जलामध्ये छानपैकी स्नान करतात आणि मग विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. 20 तास, 25 तास, 30 तास, 36 तास, 40 तास त्यांची उभं राहायची तयारी असते. ज्यांना वेळ असतो ते तेवढा वेळ घालवायला तयार असतात. वेळ घालवण्यापेक्षा तिथे तिष्ठत उभं राहावं लागतं. कारण का तर अहो तो पंढरीचा विठुराया सुद्धा तिष्ठतच उभा राहिलाय ना. किती वर्ष? 28 युग. मग आपल्याला एवढं तिष्ठायला काय हरकत आहे? त्यांनीच देह दिलाय ना, तो तिष्ठायलाच पाहिजे त्याच्या दर्शनासाठी. मग ज्यांना वेळ नसतो किंवा एवढी ताकद नसते उभं राहायची, एवढं चालत आलेले असतात, ते काय करतात? मुखदर्शन घेतात किंवा काही रावळाच्या कळसाचं दर्शन घेतात, त्याच्यात समाधान मानतात आणि परत जातात. पण साधारण अशी पद्धत आहे की नंतर गुरुपौर्णिमा येते, त्या पौर्णिमेपर्यंत हे सगळे वारकरी पंढरीमध्येच मुक्काम करतात. नाही आता झालं विठुरायाचं दर्शन, जातो आम्ही, बाय. इतकं पटकन नाही हो. परमार्थ असा इतका पटकन सोडून द्यायचा नसतो. आपण फार पटकन सोडतो. झाली पूजा, पूजा झाली की तिकडे बघायचंच नाही हो, असं नसतं या लोकांचं. इथे मन रमलेलं असं इतकं पटकन त्यांना काढून घेता येत नाही. आणि पौर्णिमेच्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. सगळ्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये अनेक ठिकाणी काल्याची कीर्तन होतात आणि काल्याचा प्रसाद घेऊनच हे वारकरी तिथून निघतात. लक्षात ठेवा, काल्याच्या प्रसादाला अतिशय महत्व आहे. आपल्याला माहिती आहे काल्याच्या प्रसादाचं महत्व, मी आता सांगत नाही. वैकुंठी तो काला दुर्लभ असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. तो वैकुंठात मिळत नाही, तो इथेच मिळतो आणि पंढरीत तर मिळतो. तोच महत्वाचा आहे. कारण भगवंतांना सुद्धा या भक्तांच्या सहवासातच यायचं असतं आणि त्यांच्या सहवासातच येऊन काहीतरी खायचं असतं. तोच हा काला आहे. हा भगवंतच आपल्याला देत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे या काल्याशिवाय कुणीही बाहेर येत नाही पंढरीतून. आणि अशा तऱ्हेने पौर्णिमा झाली की हे सगळे वारकरी पुन्हा आपल्या घरी जायला निघतात. विठुरायाच्या दर्शनाची ओढ असते, त्यांना दर्शन झालेलं असतं, सगळं झालेलं असतं, पण अंतःकरण जड झालेलं असतं की आता पुन्हा जायचं, घरी जायचं, त्या प्रपंचात परत जायचं त्यांचं मन होत नाही. कारण 3-4 आठवडे ते अगदी छान आनंदात असतात. ब्रह्मानंद त्यांनी लुटलेला असतो. त्या जड अंतःकरणाने शेवटी प्रपंच हा सुद्धा महत्वाचा आहे, तिकडे जातात. पण पुढच्या वर्षी पुन्हा यायचं आहे हा संकल्प घेऊनच हे वारकरी निघतात. हा संकल्प करूनच पुढच्या वारीला मी परत येणार हा संकल्प घेऊनच ते निघतात. जो वारकरी किंवा एखादा मनुष्य पहिल्यांदाच वारीला जातो ना, त्याला सुद्धा असं वाटतं बरं का की पुढच्या वर्षी मी परत येणार बरं का, असं त्याला सुद्धा वाटतं. पण त्याच्यासाठी पायी वारी केली तरच वाटते, हे लक्षात ठेवा. असा हा वारीचा महिमा आहे. दरवर्षी या वैशाख वणव्याने ही धरती कशी तापते की नाही, आणि मग ज्येष्ठ महिन्यात पावसाच्या सरी पडल्या की ती सुद्धा थंडावते, तिला चिरा पडलेले असतात, भेगा पडलेले असतात. पाऊस झाला की ती जशी शीतल होते, थंड होते, त्याप्रमाणे हे वारकरी सुद्धा वर्षभर त्या प्रपंचात तापत्रय भोगलेले असतात. त्यांनी खूप दुःख भोगलेली असतात. ते सगळी दुःख विसरण्यासाठी पुन्हा या वारीला येतात. ज्यावेळेला मृग नक्षत्राचा पाऊस होतो त्यावेळेला हे वारकरी पुन्हा आपलं मन शांत करण्याकरता पुन्हा येतात. अशा तऱ्हेने प्रपंच विसरायला लावणारी वारी आहे. या वारीमध्ये सगळ्या प्रकारचे लोक असतात. हे आपण सुरुवातीलाच बघितलं. जात पात काही नाही. म्हणजे मी तर असं ऐकलं की कितीतरी मुस्लिम लोक सुद्धा वारी नियमाने करणारे आहेत आपल्या इथे, असंही मी ऐकलेलं आहे. किती वारकरी असतात? 7 ते 8 लाख वारकरी कमीत कमी असतात. एवढ्या वारकऱ्यांची एकमेकांची ओळख होते, हो की नाही? वेगवेगळे वारकरी भेटतात, एकमेकांची दुःख समजून घेतात, सुख समजून घेतात, एकमेकांना मदत करतात. कुणालाही काही झालं तर कुणीही धावून येतो.
अशी ही वारी असते. म्हणजेच काय, विचारांची देवाणघेवाण या वारीमध्ये होते. अनेक प्रकारचे संदेश अनेक वारकऱ्यांना इथून दिले जातात. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी जे आपण गणपती उत्सव जो सुरू केला, तो कशासाठी? यासाठी ना, ब्रिटिशांच्या काळात हा सुरू केलेला आहे की सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकमेकांचे विचार करावेत यासाठीच. त्याचप्रमाणे ही वारी होते. मग आपल्यासारख्या लोकांना असं वाटतं, एवढे वारकरी जातात, प्रत्येक ठिकाणी मुक्काम करतात, मग काय टॉयलेटची वगैरे सोय काय नाही, एवढ्यावरतीच ना सगळं, शेतांमध्ये वगैरे. मग काय होतंय? संसर्गजन्य रोग किती फैलावत असतील. अरे बापरे, आम्ही नाही जाणार बाबा, आम्हाला आमच्या देहाची काळजी. देह पहिला, आपला काय असतं, देह पहिला. देहाला आपण फार जपत असतो. पण आतापर्यंत असं कधी ऐकलंय का? एवढे वारकरी जात असतात, दरवर्षी जात असतात, दरवर्षी इतक्या ठिकाणी मुक्काम करतात, एकत्र राहतात, पावसात भिजतात, उन्हात जात असतात, पण कुठला संसर्गजन्य रोग या वारीमुळे फैलावला आहे असं कुठेच माहिती नाही. म्हणजे असं सांगतात की WHO जी संस्था आहे, हो की नाही, म्हणजे वर्ल्ड काय म्हणू आपण, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे, तिने सुद्धा खूप शोध लावायचा प्रयत्न केलाय. काय या वारीत असं आहे की एवढं मलविसर्जन होतं प्रत्येक ठिकाणी, पण कुठलाही संसर्गजन्य रोग फैलावत नाही. काय चमत्कार आहे. तर शेवटी आपण म्हणतो ना, संतांचं सामर्थ्य या पाठीशी आहे, श्रद्धा पाठीशी आहे, म्हणूनच या गोष्टी इथे घडत नाही. त्यामुळे या वारीमध्ये आपण असं काही मानायला नको की इथून गेलो तर आम्हाला अमुक होईल आणि तमुक होईल. चंद्रभागेमध्ये एवढे लाखो वारकरी एका दिवशी स्नान करतात, काय होतं त्यांना? काही होत नाही. उलट त्यांचं शरीर आणि मन दोन्ही शुद्ध झालेलं असतं. लक्षात ठेवा, आपलं घरात राहून सुद्धा एवढं शुद्ध होत नाही, तेवढं त्यांचं मन सुद्धा शुद्ध झालेलं असतं. आपलं मन तर कधी शुद्ध होणारे माहितीच नाही, कारण आपण प्रपंच सोडतच नाही ना. अशी ही वारी पंढरपूरपर्यंत जात असते. या वारकऱ्यांना बाकी कुणाच्या मदतीची जरुरी नसते. त्यांनी काही शासनाने मदत करावी म्हणून ही वारी केलेली आहे, तुम्ही आम्हाला हे सगळं पुरवलं तरच आम्ही वारीला जाऊ, असं कधीच ते म्हणत नाहीत. पण शासन स्वतःहून काही गोष्टी पुरवत असतं. काय काय पुरवतं? तर डॉक्टर्स असतात, नर्सेस असतात, ठिकठिकाणी औषधोपचार केले जातात, कुणाला त्याच्यात नेत्र तपासणी सुद्धा केली जाते. अशा अनेक गोष्टी हे शासन करत असतं की आपल्याकडून काहीतरी, शासन म्हणून काहीतरी जबाबदारी शासन पूर्ण करत असतं. पोलीस यंत्रणा असते, काही कुठे झालं काय तर त्यासाठी पोलीस यंत्रणा हवी असते. परत पाण्याचे टँकर, पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जातात. काही ठिकाणी स्नानाची सोय नसते, मग त्यासाठी सुद्धा पाण्याचे टँकर पुरवले जातात. काही अशा संघटना आहेत, त्या सुद्धा या वारकऱ्यांना मदत करणारे आहेत, स्वच्छता करणारे आहेत, अन्न पुरवणारी आहेत, अन्नदान करणारी तर कितीतरी लोक आहेत. आणि असं सांगतात की या वारीमध्ये जर आपण अन्नदान केलं ना, तर त्याच्यासारखं पुण्य नाही. इथे तुम्ही शहरात राहून किती हजार लोकांना जेवायला घाला, कारण तिथे कुठेतरी अपेक्षा असते, मी जेवायला घातलं. तिथं काहीच नाही, कारण येणारा वारकरी माहितीच नसतो कोण आहे, होय की नाही. निरपेक्षपणे, निष्कामपणे हे दातृत्व खरं आहे की आपल्याला काही माहिती नाही कोण समोर आलंय. एखाद्यास आपण जर मनापासून गेलो ना, तर विठुराय सुद्धा आपल्याकडून दान घेईल बरं का. बघा, अंगावर काटा आला की नाही. जरूर वारीमध्ये दान धर्म करावा असं सांगितलेलं आहे, आणि अन्नदान तर जरूर करावं असं सांगितलेलं आहे. अशी ही वारी. कित्येक वारकरी तर म्हणाले त्यांच्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून वारी करत असतात, कारण त्यांच्या घरात वारीची पद्धतच असते. ते अगदी वृद्धत्व येईपर्यंत वारीला जात असतात. देह किती थकला तरी वारी सोडत नाही. आमची ती उपासना आहे, आमची ती पद्धत आहे, आमची ती परंपरा आहे. आपल्यामध्येच मिडल क्लासमध्येच हे सगळं झालेलं आहे, किंवा शहरातल्या लोकांकडे नाही, आता आम्हाला आमचे कुलाचार जमत नाही, आम्ही नाही करत, आमच्याच्यानं होत नाही, असं हे लोक म्हणत नाही. हे महत्वाचं आहे या वारकऱ्यांचं. आणि असे वारकरी वर्षातून एकदा वारी करतात आणि चार्ज होतात, आणि ते चार्जिंग त्यांना वर्षभर पुरतं. लक्षात ठेवा, वर्षभर पुरतं. आणि हे सगळे वारकरी पंढरपुरात दाखल होतात. विठुरायाच्या दर्शनाची ओढ त्यांना लागलेली असते. विठुरायाचं दर्शन होतं. तिथे जाऊन काय म्हणतात, म्हणते तसं जाई ना गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. त्यांना ते माहेरघरच वाटतं, खरोखर माहेरघर वाटतं.
का? कारण या विठुरायाने हा देह दिलाय आणि या जगात पाठवले. विठुरायाने म्हणजे ते माहेर आहे ना, विठुरायाचं पंढरपूर हे माझं माहेर आहे. या विठुरायाने मला हा देह दिलाय आणि या जगात पाठवून दिलंय, म्हणजे सासरी पाठवले. असा एक भाव आहे माऊलींचा, लक्षात घ्या. या अभंगाचा आता मी पूर्ण हे करत नाही खुलासा, पण असं माऊलीला म्हणायचंय की तू मला देह देऊन या जगात पाठवलेला आहेस. काय बुवा, तुला हे कार्य करायचं आहे. हा संसार देवा तुझ्या मनाप्रमाणे चाललाय, तुझ्या इच्छेने चाललाय. तू हा देह दिलेला आहेस आणि हा संसार तुझ्या कृपेने व्यवस्थित चाललेला आहे. याची पावती फक्त ते द्यायला जातात. कोण? वारकरी विठुरायाला, की सगळं आमचं खुशाल आहे. कशामुळे? तर केवळ विठुराया तुझ्या कृपेमुळे आम्ही सगळेजण आनंदात आहोत, असं त्याला सांगतात. आम्ही फक्त हे संसार करणारे निमित्त मात्र आहोत, हेच सांगतात. आणि असे हे वारकरी जीवानिशी, जीवभावानिशी शिवाच्या भेटीसाठी, शिवाच्या भेटीसाठी पंढरपुरापर्यंत अखंड 3 आठवडे चालतात, असं सांगितलंय. जीवभाव नाहीसा करण्यासाठी, अज्ञान अविद्या दूर करण्यासाठी हे वारकरी 3 आठवडे चालतात आणि त्या सुखाशी एकरूप होतात. तू जाय एक वेळ पंढरीसी, तू अवघा सुखरूप होशील. सुखरूप होशील म्हणजे सुख कोण आहे? तर तो विठुराया हा सुख आहे. विठुराया हा सुखरूप आहे. आणि तू विठुरायाचं दर्शन घेतलंस केव्हा? 3 आठवडे चालल्यानंतर, पायी चालल्यानंतर विठुरायाचं दर्शन घेतलं की तू सुखरूप होऊन जाशील. म्हणजे तुला ते रूप मिळेल, सायुज्य मुक्ती मिळेल, असा त्यातून अर्थ आहे. म्हणून ही पंढरीची वारी अशी पायी करण्याचं अतिशय महत्व आहे, असं सांगितलेलं आहे. आणि सगळे वारकरी जगाला, देहाला, प्रपंचाला विसरून, देहभान हरपून त्या विठुरायाच्याकडे जात असतात आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतात. आणि ही परंपरा आज सुद्धा चालू आहे. आपण सुद्धा ही परंपरा हळूहळू चालू ठेवायला हरकत नाही. अधूनमधून एखादा मुक्काम कुठेतरी करावा, एखादा मधला टप्पा करायला हरकत नाही. कारण काय आहे, आपल्या पुढच्या पिढ्यांना हे माहिती व्हायला पाहिजे की काय असतं. एखादा टप्पा आळंदी ते पुणे करावं. आता आळंदीपर्यंत तर आपल्याला जातच येत नाही, सोडतच नाही. विश्रांतीनगर पासून यावं पुण्यापर्यंत, थोडंसं चालावं, की आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की चालणं काय असतं. वारी म्हणजे काय, ही जर आपल्याला पुढेपर्यंत न्यायची असेल तर ही सगळ्यांची आपली जबाबदारी आहे की वारी ही पुढच्या पिढीला कळली पाहिजे काय आहे. म्हणून आपण सुद्धा अधूनमधून एखाद दुसरा टप्पा करायला हरकत नाही. आणि महिनाभर तर आपण आता या वारीमध्येच राहणार आहोत. ही महिनाभर आपण आता म्हणजे कधी देवशैनी एकादशीपर्यंत आपण या वारीतच राहणार आहोत. कारण काय, आपण हे सतत वारीकऱ्यांचं आता तर काय मोबाईलवरती सगळं दिसतच असतं. आज सुद्धा सगळा तुकाराम महाराजांचा सोहळा आपल्याला बघायला मिळालेला आहे. वारीचं महत्त्व कळलेलं आहे त्याच्यातून. पण ही वारी काय आहे हे पुढच्या पिढीला सुद्धा कळली पाहिजे. त्यासाठी आपण ही परंपरा चालू ठेवली पाहिजे. काय करते ही वारी? आपल्याला भागवत धर्म शिकवते, म्हणजे भगवंतांचा धर्म. भागवत म्हणजे भग म्हणजे गुण, आणि षट गुणेश्वरी असा जो भगवंत आहे, गुण असलेला जो भगवंत आहे, तो त्याचा जो धर्म, तो भागवत धर्म आपल्याला शिकवते. अजून 5 मिनिटं वेळ आहे, म्हणून एक छोटासा अभंग मी आपल्या पुढे म्हणून दाखवते. भागवत धर्म काय आहे हे आपण समजून घेऊ. सांगे सकळी का धर्म भागवत, सांगे सकळी का धर्म भागवत, भारे विठ्ठलाच्या भजनात दंग, भारे विठ्ठलाच्या दंग भजनात, सांगे सकळी का धर्म भागवत, बोले टाळ वीणा बोलतो मृदंग, बोले टाळ वीणा बोलतो मृदंग, लय ताल साधा म्हणता अभंग, लय ताल साधा म्हणता अभंग, सर्वाभूती जाणा एक भगवंत, सर्वाभूती जाणा एक भगवंत, भारे विठ्ठलाच्या
दंग भजनात भार विठ्ठलाच्या दंग भजनात दया क्षमा धरा करा उपकार दया क्षमा धरा करा उपकार घडो मुखे नित्य नामाचा गजर घडो मुखे नित्य नामाचा गजर असोनी नसावे लिप्त जीवनात असोनी नसावे लिप्त जीवनात भार विठ्ठलाच्या दंग भजनात भार विठ्ठलाच्या दंग भजनात व्रत एकादशी चंद्रभागे स्नान व्रत एकादशी चंद्रभागे स्नान वारी पंढरीची विठ्ठल दर्शन वारी पंढरीची विठ्ठल दर्शन भक्तीच्या सुगंधे भरा आसमंत भक्तीच्या सुगंधे भरा आसमंत भार विठ्ठलाच्या दंग भजनात भार विठ्ठलाच्या दंग भजनात सांगे सकळी का धर्म भागवत सांगे सकळी का धर्म भागवत पंढरीनाथ महाराज की जय. एकदा भजन करूया. विठो पारकुमाई जय जय विठो पारकुमाई विठो पारकुमाई विठो